we shall learn one more grammatical topic. Actually, it is very simple topic, but important for the point of examination. And the name of that topic is add a question tag. What do you mean by add a question tag? And how to convert a given statement or assertive sentence in a क्वेश्चन टॅग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादं सिंपल सेंटेन्स दिल्यानंतर त्या सेंटेन्सचं ॲड ए क्वेश्चन टॅगमध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं असतं. ॲक्च्युली हा टॉपिक इझी आहे, परंतु बऱ्याच वेळा स्टुडंट्स एक सिली मिस्टेक्स करतात आणि इझी असूनसुद्धा आपलं उत्तर रॉंग होऊ शकतं. सो एक डिटेलमध्ये आपण याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin about add a question tag. चला तर आपण add a question tag बद्दल जाणून घेऊया. First of all, how the question will ask in the examination. सर्वात प्रथम हे जाणून घ्या की या टॉपिक वरती add a question tag वरती प्रश्न कसा विचारला जातो. सिंपल आहे. एखादं सेंटेन्स दिलेलं असेल, एक सिंपल सेंटेन्स, आणि या सेंटेन्सचं ॲड ए क्वेश्चन टॅगमध्ये रूपांतर करा, चेंज करा, और मेक अ ॲड ए क्वेश्चन टॅग. ॲड ए क्वेश्चन टॅग करा. फॉर एक्झाम्पल, ही इज अ गुड बॉय. या सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग करा. व्हॉट डू यू मीन बाय क्वेश्चन टॅग? ॲड ए क्वेश्चन टॅग म्हणजे काय? ॲड ए क्वेश्चन टॅगला आजकाल नवीन दुसरं एक नावाने म्हटलं जातं टेल टॅग. ॲड ए क्वेश्चन टॅग म्हणजेच टेल टॅग. आता त्याचा मीनिंग काय आहे? क्वेश्चन टॅग और ॲड ए क्वेश्चन टॅग मीन्स अ शॉर्ट क्वेश्चन. थोडक्यात प्रश्न बनविणे, संक्षिप्त प्रश्न. व्हॉट इज ॲड ए क्वेश्चन टॅग? क्वेश्चन टॅग करणे म्हणजे थोडक्यात प्रश्न तयार करणे की ज्याचं उत्तर एस मध्ये येईल, होकारार्थी उत्तर येईल, या पद्धतीने. आता याचा आन्सर कसे, इट इज खूप इझी आहे हा टॉपिक. उत्तर लिहिण्यापूर्वी वी शुड नो सम ऑफ द बेसिक थिंग्स. काही आपल्याला बेसिक गोष्टी याच्या ग्रामरच्या माहिती पाहिजेत, आणि त्या म्हणजे हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचं निगेटिव्ह फॉर्म. हेल्पिंग वर्ब्स सर्वांना माहितीच आहेत. कोणकोणते आहेत? जसं तुम्ही चार्टवरती बघू शकता. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शूड, विल, वुड, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, हे हेल्पिंग वर्ब्स. ओके, परंतु हेच हेल्पिंग वर्ब आणि त्याचं निगेटिव्ह फॉर्म, नकारार्थी, उदाहरणार्थ काय? इज नॉट. ओके, इज नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप काय होईल? इजंट. जसं तुम्ही चार्टमध्ये समोर बघाल, एम नॉट, आरंट. इज नॉट, इजंट. इजचा निगेटिव्ह फॉर्म शॉर्टमध्ये काय झाला? इज नॉट किंवा इजंट. ओके, अशा प्रकारे आर, आरंट, वॉजंट, वेअरंट. ॲमचं आरंट होतो, विलचं वोंट आहे, विल नॉट, वोंट. ओके, या प्रकारे हे सर्व जे चार्टमध्ये तुम्हाला दिसतात ते बेसिक गोष्टी, हेल्पिंग वर्ब्स आणि इट्स निगेटिव्ह फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट, आन्सर लिहिण्यापूर्वी वन मोर थिंग वी शुड नो. आणखीन एक गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे, आणि ती म्हणजे प्रोनाउन्स. प्रोनाउन्स कोणकोणते आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट, दे. प्रोनाउन्स म्हणजे काय याबद्दल व्हिडिओ तुम्हाला बनवलेले आहे, ते तुम्ही बघू शकता की नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. ओके, हे प्रोनाउन्स माहिती पाहिजेत. काय सांगितलं मी? हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचे निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ते माहिती पाहिजेत, आणि प्रोनाउन्स माहिती पाहिजेत. आता आपण आन्सर कशा पद्धतीने काढायचं आहे त्याच्याकडे येऊया. सपोज एक सेंटेन्स दिलेला आहे आणि वी हॅव टू राईट द आन्सर. आता आपल्याला आन्सर लिहायचं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. फर्स्ट स्टेप, जे सेंटेन्स दिलेलं असेल, फर्स्ट स्टेपमध्ये द गिवन सेंटेन्स, जे दिलेलं सेंटेन्स आहे ते ॲज इट इज लिहायचं. राईट द गिवन सेंटेन्स ॲज इट इज. त्याच्यामध्ये काही बदल न करता ते दिलेलं वाक्य आहे तसंच लिहा. फॉर एक्झाम्पल, ही इज अ गुड बॉय. आपण लिहिलं ही इज अ गुड बॉय. ओके, फर्स्ट स्टेप इझी आहे. सेकंड स्टेप, आफ्टर रायटिंग दिस सेंटेन्स, दिलेलं वाक्य लिहिल्यानंतर त्याच्या पुढे कॉमा द्यायचा आहे.
ओके, सेकंड स्टेप समजली. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे की जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे का तो बघायचा. हेल्पिंग वर्ब जे आता सांगितल्याप्रमाणे ॲम, इज, आर, वॉज, वेल त्यापैकी आहे का, याच्यामध्ये इज आहे. ओके, तर काय करायचं मग त्या हेल्पिंग वर्ब पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे की निगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय, दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कशा प्रकारे आपण जाणू शकतो, जर दिलेल्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आलेले असतील. निगेटिव्ह वर्ड्स कोणकोणते आहेत, नो, नॉट, नेवर, नथिंग, हार्डली, एटसेट्रा इत्यादी असे निगेटिव्ह वर्ड्स असतील. ओके, तर ते निगेटिव्हमध्ये, मग ते बघायचे की त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये नाही आहे. तर मग काय करायचं, हेल्पिंग वर्ब जो आपण थर्ड स्टेपमध्ये शोधतो ते हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. जसं आपण चार्टमध्ये तुम्ही सुरुवातीला बघितलं आहे. इजचं काय होईल, इज नॉट. इज नॉटचा शॉर्ट फॉर्म इजंट, तर तो इजंट आपण इथे लिहायचा. ओके, हेल्पिंग वर्बचं इजंट. देन फोर्थ स्टेपमध्ये त्या सेंटेन्समध्ये जे बिगिनिंगला सब्जेक्ट असेल, हेल्पिंग वर्बच्या अगोदर सब्जेक्ट करता, तो जर प्रोनाउन असेल, सर्वनाम असेल, म्हणजे कोणता, आय, वी, यू, ही, शी, इट, दे यापैकी असेल तर तो आहे तसाच लिहा. इथे काय आहे, ही, ऑलरेडी ही प्रोनाउन आहे, ही म्हणजे तो, आपण आहे तसंच लिहिणार. आणि शेवटी क्वेश्चन मार्क, फिफ्थ स्टेपमध्ये क्वेश्चन मार्क. परत एकदा बघा. फर्स्ट स्टेप, राईट द गिवन सेंटेन्स ॲज इट इज. ओके, सेकंड स्टेपमध्ये त्याच्यामध्ये कॉमा द्या. थर्ड स्टेपमध्ये हेल्पिंग वर्ब बघा. हेल्पिंग वर्ब पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह फॉर्ममध्ये, शॉर्ट फॉर्ममध्ये, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये बदल करा, इजचं इजंट. आणि बिगिनिंगला जर प्रोनाउन असेल, सर्वनाम असेल तर तो आहे तसंच लिहा. नसेल, नाव असेल तर तो प्रोनाउनमध्ये म्हणजे सर्वनाममध्ये बदल करून लिहायचं असतं. ते एक्झाम्पल सांगेल तुम्हाला. इजंट ही, हे जे एंडिंगला आपण क्वेश्चन तयार केला, ही इज अ गुड बॉय, तो गुड बॉय आहे. इजंट ही, हो की नाही, हे जे आपण इजंट ही तयार केलेलं आहे त्यालाच बोलतात ॲड अ क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग. टेल म्हणजे सेंटेन्सच्या एंडिंगला, टॅग म्हणजे क्वेश्चन बनवलेला आहे. क्लिअर होते. आताशी जर वेगवेगळे सेंटेन्स आपण एक्झाम्पल इथे बघणार आहोत. नेक्स्ट सेंटेन्स बघा. आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर. फर्स्ट स्टेप ॲज इट इज. ओके, कॉमा. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे ॲम. ॲमचं काय होईल चार्टमध्ये बघा, ॲम नॉट, आरंट. आणि बिगिनिंगचा वर्ड आय आहे, आयचा पण आय आहे तसंच लिहिणार. आरंट आय अँड क्वेश्चन मार्क. आरंट आय म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल, आणि निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह केला जातो. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. याच्यामध्ये अपवादात्मक ॲम आहे, ॲमचंच आरंट. इजचं इजंट, ॲमचं आरंट होते, एवढं लक्षात ठेवा. त्या प्रकारे विलचं वोंट आणि शालचं शांत, हे 2-3 हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्याचे निगेटिव्ह फॉर्म थोडेसे वेगळे वाटतात. राज वॉज, नेक्स्ट सेंटेन्स, राज वॉज द टॉलेस्ट इन द क्लास. ओके, सेंटेन्स दिलेला आहे, आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, राईट द सेंटेन्स ॲज इट इज. Second step, put the comma. Okay. Third step, find out helping verb. Was is there. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मध्ये आहे, त्याचा निगेटिव्ह फॉर्म काय होईल, वॉजंट. ओके. आणि बिगिनिंगचा सब्जेक्ट काय त्याचा, राज.
आता राज इट इज अ नाउन, तो नाउन आहे आणि आपल्याला कंपल्सरी एंडिंगला काय लिहायचं आहे, प्रोनाउन. यापैकी आय, वी, यू, ही, शी, इट यापैकीच प्रोनाउन लिहायचे आहेत. मग राजचा बदल कशामध्ये करू शकतो? राज हा त्याचं मस्क्युलन पुरुषवाचक आहे, तर तो कशामध्ये चेंज होईल? ही मध्ये. स्त्रीवाचकचं बोध होत असेल तर तो शी मध्ये. एकवचन एखादा ऑब्जेक्ट निर्जीव वस्तू असेल तर इट, आणि अनेक वचनीसाठी दे. असे हे चेंजेस होतात. तर राजचं आपण कशामध्ये चेंज करणार? ही मध्ये. आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. वॉजंट ही हा काय तयार झाला? ॲड अ क्वेश्चन टॅग. सो काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्यात? पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. आता इथपर्यंत आपल्याला इझी वाटतं. आणखीन काही गोष्टी याच्यामध्ये आहेत क्वेश्चन टॅगमध्ये, जे आणखीन 2-3 प्रकार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यू विल गेट फर्स्ट प्राइज. काय होईल? आन्सर आपण लिहितोय यू विल गेट फर्स्ट प्राइज, कॉमा विलचा काय होईल? वोंट. यू सब्जेक्ट ऑलरेडी काय आहे? प्रोनाउन आहे, म्हणून आपण तो आहे तसंच ठेवणार आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. वोंट यू. लास्ट वन सेंटेन्स निगेटिव्ह दिलेला आहे बघा. मुंबई इज नॉट सेफ प्लेस. आजकाल कोरोनाच्या काळामध्ये मुंबई हे सुरक्षित शहर नाही. तर आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. अगेन आपण सेंटेन्स ॲज इट इज लिहिणार. कॉमा दिला. नेक्स्ट स्टेपमध्ये हेल्पिंग वर्ब इज आहे, पण त्याच्यापुढे नॉट आहे, निगेटिव्ह वर्ड दिलेला आहे. मग तो पॉझिटिव्हमध्ये चेंज करा. इज नॉटचं पॉझिटिव्ह काय होईल? इज. आणि बिगिनिंगचा वर्ड काय? मुंबई. तो नाउन आहे, नेम ऑफ द प्लेस. तो प्रोनाउनमध्ये चेंज करणार, तर तो कशामध्ये होईल? इटमध्ये. इज इट आणि क्वेश्चन मार्क. सो या पद्धतीने आपण ह्या 5 स्टेप्सनुसार क्वेश्चन टॅगमध्ये सेंटेन्स चेंज करू शकतो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की जर दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तेव्हा कशा पद्धतीने क्वेश्चन टॅग बनवायचा आहे, त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. आता आपण बघूया. इफ इन गिवन सेंटेन्स हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन. जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल आणि त्या सेंटेन्सचं आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचं असेल तर कशा प्रकारे आपण बनवू शकतो? सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेंटेन्स बघा. शी सिंग्स अ सॉन्ग. ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं आहे? इफ दिस हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन, दॅट टाइम वी कॅन यूज डू, डज or did as a helping verb. डू आणि डजचा यूज केव्हा करू शकतो? जर दिलेलं सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर, आणि पास्ट टेन्स मध्ये असेल तर डीड. आता डू आणि डज आहे. डजचा यूज कधी करू शकतो? प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स असेल आणि त्याच्यामधला वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावलेला असेल तर. आता इथे एक्झाम्पल बघूया. एकच एक्झाम्पल दिलं आहे थोडं समजण्यासाठी. शी सिंग्स अ सॉन्ग. सेंटेन्स लहान असू शकतो किंवा ब्रॉड मोठे असू शकतो. मेन इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये जे सांगितलेल्या स्टेप्सनुसार आपल्याला आन्सर काढायचे. फर्स्ट स्टेप मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? फर्स्ट स्टेप्स राईट द सेंटेन्स ॲज इट इज. She sings a song. ओके, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय सांगितलेलं आहे? देन पुट अ कॉमा. ओके. थर्ड स्टेपमध्ये काय सांगितलं होतं? फाइंड आउट हेल्पिंग वर्ब. बट हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन. हेल्पिंग वर्ब तर दिलेलं नाही आहे, तर मी आता सांगितल्याप्रमाणे डू, डज, डीड पैकी आपण यूज करू शकतो. मग आता डूचा करायचा, डीडचा करायचा, त्यासाठी आपण टेन्स बघावं लागेल. दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये आहे की पास्ट टेन्समध्ये. कशावरून माहिती पडेल आपल्याला ते? त्याच्यामधल्या वर्बवरून. वर्ब कोणता याच्यामध्ये? सिंग.
सिंग सॅंग, सिंगचा पास्ट टेन्स सॅंग, सो प्लेचा प्लेड, गोचा वेंट. सो मेन वर्ब सिंग पण त्याला एस लावलेला आहे पुढे, म्हणून आपण काय घेणार डज. मग पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स नाही आहेत, नो, नॉट, नेवर, नथिंग, याच्यापैकी काही नाही आहे, म्हणून हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तो आपण निगेटिव्हमध्ये बनवणार क्वेश्चन टॅग. तर डजचं काय होईल डझंट. आणि हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह फॉर्ममध्ये केल्यानंतर बिगिनिंगचा जो सब्जेक्ट आहे तो एंडिंगला द्यायचा. कोणता आहे शी, डझंट शी आणि क्वेश्चन मार्क. कळतंय डझंट कशा प्रकारे आला तो, हा क्वेश्चन टॅग झाला. सेम ते सेंटेन्स दिलेलं आहे, इथे सिंग आहे, सिंग्स इथे सिंग आहे. याचा आपण आन्सर काढूया. फर्स्ट स्टेप, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, राईट द सेंटेन्स ॲज इट इज. Students sing a song, then put a comma, okay, then find out helping verb, but it is not given. परत बघायचं हे मेन वर्ब कसा आहे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, एस किंवा ईएस लावलेला नाही आहे. ओके, म्हणून आता काय घेणार डू घेणार. डूचं पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये सेंटेन्स आहे, निगेटिव्ह फॉर्म काय होईल डोंट. आणि बिगिनिंगचं सब्जेक्ट, I have told you we should write subject in a pronoun. सब्जेक्ट नेहमी प्रोनाउन मध्येच लिहायचं आहे, पण स्टुडंट्स प्रोनाउन नाही आहे. स्टुडंट्स विद्यार्थी, अनेक विद्यार्थी, त्यासाठी प्रोनाउन काय येईल दे. बरोबर आहे. डोंट दे हे आपण जे लिहिलेलं आहे तो काय झाला क्वेश्चन टॅग. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, जर सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये असेल आणि हे नसेल आपलं हेल्पिंग वर्ब नसेल, वी सॅंग अ सॉन्ग. फर्स्ट स्टेपनुसार आपण सेंटेन्स ॲज इट इज लिहिलं, देन सेकंड स्टेपनुसार कॉमा दिला, थर्ड स्टेपनुसार हेल्पिंग वर्ब नाही आहे, सिंगचं पास्ट टेन्स सॅंग आहे म्हणून आपण इथे डीड घेणार. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून निगेटिव्ह डिडंट होईल. आणि स्टार्टिंगला वी, सब्जेक्ट हा ऑलरेडी प्रोनाउनमध्येच आहे म्हणून आपण ॲज इट इज लिहिणार आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क देणार, डिडंट वी. ओके, लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. दे नेवर सिंग अ सॉन्ग. सेम सेंटेन्स दिलेला आहे, इथला वर्ड फक्त तुम्हाला चेंज झालेला असेल, बाकी वर्ड्स आपण काही चेंजेस करत नाही आहेत. दे नेवर सिंग अ सॉन्ग, नेवर म्हणजे कधीच नाही, निगेटिव्ह वर्ड आहे. First step, write the sentence as it is. Second step, comma. After comma, we have to find out the helping verb, but it is not given. Then find out in which tense it is given. कोणत्या टेन्स मध्ये दिलेला आहे, कोणत्या टेन्स मध्ये दिलेला आहे, वर्ब वरून माहिती पडेल. वर्ब कोणता आहे सिंग, सिंग सॅंग. सिंग प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, पुढे एस किंवा ईएस लावलेला नाहीये म्हणून आपण डू घेणार. मग डूचं डोंट करणार का नाही, का नाही, कारण दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. नेवर, नो, नॉट, नेवर हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत. नेवर म्हणून डूचं डोंट न करता आपण काय करणार डू, फक्त डूज घेणार डू. आणि बिगिनिंगचा सब्जेक्ट ऑलरेडी प्रोनाउनमध्ये दिलेला आहे तो ॲज इट इज ठेवणार, डू दे क्वेश्चन मार्क. सो या प्रकारे हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डजचा डीड कशा प्रकारे यूज करायचा आहे हे आपण या एक्झाम्पल्सवरून शिकलो. असे बरेच एक्झाम्पल देईल, ते जेवढी आपण प्रॅक्टिस जास्त करणार तो हा टॉपिक इझी होईल. आणखीन काही वेगवेगळे प्रकार आहेत की जर दिलेल्या सेंटेन्समध्ये सेंटेन्स डायरेक्ट वर्बनी सुरुवात झालं क्रियापदाने, तेव्हा क्वेश्चन टॅग कसा करायचा, किंवा लेट्सनी सुरुवात झाली तेव्हा क्वेश्चन टॅग कशा प्रकारे बनवायचा, किंवा दिलेल्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नाउन किंवा प्रोनाउन नसेल आणि समबडी, समवन या प्रकारे असतील. हे 2-3 प्रकार आहेत, ते आपण आणखीन एक्झाम्पल देतो, ते तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, ते बघूया. लेट्स सी द एक्झाम्पल्स. इफ द गिवन सेंटेन्स इज इम्पॅरेटिव्ह म्हणजे दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल. आज्ञार्थी म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात डायरेक्ट वर्बनी असेल. फॉर एक्झाम्पल, प्लीज कम्प्लीट युअर होमवर्क. जर हेच वाक्य यू कम्प्लीट युअर होमवर्क
किंवा दे कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे ते सिम्पल झालं असर्टिव्ह. पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट नसेल आणि डायरेक्ट वर्बनी सुरुवात झालेली असेल त्याला आपण काय बोलतो इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. मग या सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग कशा प्रकारे बनवायचं ते आपण बघूया. खूप सिम्पल. फर्स्ट स्टेप ॲज इट इज, राईट द सेंटेन्स ॲज इट इज, कम्प्लीट युअर होमवर्क. सुरुवातीला आपण वाक्य आहे तसंच लिहिणार. नेक्स्ट स्टेप सांगितल्याप्रमाणे काय असेल, कॉमा. कॉमापर्यंत ह्या स्टेप्स बरोबर आहेत, पण यानंतर एंडिंगला आपल्याला जो हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे अशा प्रकारचं सेंटेन्स आलं तर एंडिंगला आपला विल यू आपण एंडिंगला लिहायचं आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग. सेंटेन्स लिहायचं ॲज इट इज, कॉमा द्यायचा आणि विल यू एंडिंगला लिहायचं. म्हणजे काय होईल, होमवर्क कॉमा दिला, विल यू आणि क्वेश्चन मार्क. थोडक्या म्हणजे काय, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे डायरेक्ट क्रियापदाने सुरुवात झालेलं वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपण कोणत्याही वर्डचा यूज करू शकतो, विल यूचा करू शकतो. या प्रकारे सेकंड एक्झाम्पल बघा. प्लीज ओपन द विंडो. प्लीज काय सब्जेक्ट नाही आहे, एक रिस्पेक्ट दाखवणारा किंवा रिक्वेस्ट करणारा वर्ड आहे. ओपन हा त्याचा वर्ब आहे. ओपन द विंडो. फर्स्ट स्टेप ॲज इट इज आपण घेतलं सेंटेन्स. सेकंड स्टेपमध्ये कॉमा आणि एंडिंगला फक्त विल यू. हे लक्षात ठेवायचं. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य असेल, क्रियापदाने सुरुवात होणार, तर एंडिंगला आपण विल यू लिहून आपण त्याचं काय करू शकतो, क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग करू शकतो. म्हणजे हे एक आपल्याला वेगळं लक्षात ठेवावं लागेल. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये विल यूचा यूज करायचा. काही वेळा तुम्हाला क्वेश्चन टॅगसाठी लेट्सनी बिगिनिंग सुरुवात होणारी एक्झाम्पल दिले जातात. उदाहरण लेट्स लर्न इंग्लिश ग्रामर, लेट्स एन्जॉय, लेट्स प्ले, लेट्स गो. म्हणजे या प्रकारे वाक्य असतं. म्हणजे वाक्याची बिगिनिंग कशाने असेल, लेटस किंवा लेट्स, तर तेव्हा क्वेश्चन टॅग करण्यासाठी शाल वीचा यूज करायचा. जसं आपण इथे विल यूचा यूज केला, इथे शाल वीचा यूज करायचा आहे. म्हणजे वाक्य आहे तसं लिहायचं आणि एंडिंगला शाल वी लिहायचं आहे. लेट्स लर्न इंग्लिश ग्रामर, कॉमा शाल वी. ओके, सेम असंच इथे याच्यामध्ये पण लेट अस एन्जॉय हॉलिडेज, शाल वी. म्हणजे आपण बोलतो एक क्वेश्चन टॅग इझी आहे, पण या प्रकारचे सेंटेन्स एक्झाममध्ये विचारले जातात. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि लेट्सनी सुरुवात होणारी. आणखीन वेगळ्या पद्धतीने काही वेळा काय होतं, बिगिनिंगला ॲज अ सब्जेक्ट म्हणून समवन, समबडी, एव्हरीबडी याने जर वाक्य सुरुवात झाली असेल आणि त्याला आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं असेल तर तेव्हा एंडिंगला काय लिहायचं. उदाहरण समवन इज प्लेईंग. नियमानुसार आपण अकॉर्डिंग टू रूल, फर्स्ट रूल आपण आहे तसं वाक्य लिहिणार, समवन इज प्लेईंग. ओके, सेकंड रूल आपण कॉमा दिला, कॉमा दिला. थर्ड रूल हेल्पिंग वर्ब बघितला, इजचं काय होणार, इजंट. मग समवनसाठी काय घेणार, जेव्हा समवन किंवा समबडी किंवा एव्हरीबडी असे शब्द आले तर त्याच्यासाठी प्रोनाउन घ्यायचा आहे दे. इजंट दे. एक वेगळ्या पद्धतीचे सेंटेन्स लक्षात ठेवायचं. एव्हरीबडी हेल्प यू. कॉमा हेल्प. हेल्पिंग वर्ब नाहीये, हेल्प टेन्स बघायचं. हेल्पचं हेल्प पास्टमध्ये होईल. हेल्प मेन वर्ब आहे, एस किंवा एस लागलं नाही म्हणून डू. डूचं काय होईल, डोंट. आणि एव्हरीबडी आली म्हणून आपण काय घेण्याचं प्रोनाउन डोंट दे. समबडी वॉज डिस्टर्बिंग, काय होईल याचं सेंटेन्स ॲज इट इज लिहिणार, कॉमा देणार, वॉजचं वॉजंट आणि समबडीसाठी दे, वॉजंट दे. सो दिस टाईप सेंटेन्स विल बी आस्क. अशा प्रकारची सेंटेन्स देखील एक्झाममध्ये क्वेश्चन टॅगसाठी विचारले जातात. आणखीन दोन प्रकार आहेत
जर बिगिनिंगला कधी कधी देअरचा यूज केला जातो की या प्रकारचे सेंटेन्स असेल तर आपण क्वेश्चन टॅग कसा बनवू, किंवा दिस किंवा दॅट इज अ बॉय, दिस इज माय क्लासरूम, तेव्हा कशा प्रकारे, हे 2 टाईप्स आपण आणखी बघणार आहोत. चला तर आपण एक्झाम्पल्स घेऊया. इफ इन गिवन सेंटेन्स और द सेंटेन्स बिगिन्स विथ देअरनी वाक्याची सुरुवात झालेली असेल किंवा देअर हा सब्जेक्ट म्हणून आलेला असेल. फॉर एक्झाम्पल, देअर इज नो मेडिसिन ऑन कोविड-19 वाक्य आहे आणि याचा आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा. तर इथे सब्जेक्ट काय आलेला आहे, देअर. तर आपण सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स ॲज इट इज लिहिणार. ओके, आता मी परत लिहित नाही, डायरेक्ट लिहिलं असं आपण गृहीत धरूया. नंतर कॉमा देणार सेकंड स्टेपमध्ये. थर्ड स्टेपमध्ये काय बघतो आपण, हेल्पिंग वर्ब. इथे काय आहे, इज, परंतु निगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. इज म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इज नो मेडिसिन, निगेटिव्हचं काय होणार, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह, तर काय होणार इथे, इज. ओके, आता सब्जेक्ट देर आहे, तर देर असेल तेव्हा इटमध्ये चेंज करणार का, नाही. ही शी मध्ये चेंज करणार का, नाही. तर देरनी सुरुवात झालेली असेल तर देर हा एक प्रकारचा प्रोनाउन आहे. वी कॅन राईट ॲज इट इज, तो प्रोनाउन म्हणून आहे तसं आपण लिहू शकतो. देअरचं देअरच आणि क्वेश्चन मार्क, इज देअर. हे सांगण्याचा उद्देश काय, देरनी सुरुवात झालेली असेल तर आपण सब्जेक्ट देर एंडिंगला आहे तसंच घ्यायचा आहे. तो प्रोनाउन म्हणून त्याचा यूज केला जातो सेंटेन्समध्ये. ओके, देर वेर थाउजंड्स ऑफ पीपल, देर वेर थाउजंड्स ऑफ पीपल. ओके, याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. सिंपल, सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स, फर्स्ट सेंटेन्स लिहिणार, कॉमा देणार, हेल्पिंग वर्ब बघणार, वेअर पॉझिटिव्ह फॉर्म आहे, निगेटिव्हमध्ये काय, वेअरचं वेरंट, आणि स्टार्टिंग कशाने आहे, देअरचं काय करणार, ओके ॲज इट इज लिहिणार, वेरंट देअर, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सो हा एक या प्रकारची देखील वाक्य सेंटेन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आणखीन टाईप आहे, इफ द गिवन सेंटेन्स हॅव सब्जेक्ट दिस ऑर दॅट. जर दिलेल्या सेंटेन्समध्ये सुरुवात दिसनी किंवा दॅटनी सब्जेक्ट म्हणून आला असेल तेव्हा क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ इंग्लिश टेक्स्ट बुक, आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. वाक्य लिहिलं, कॉमा दिला, इथचं काय करणार, इजंट, स्टार्टिंगला काय, दिस किंवा दॅट आलं तर आपण क्वेश्चन सब्जेक्ट म्हणून त्याचा आपण कशामध्ये चेंज करायचं आहे, इटमध्ये. हे लक्षात ठेवा. देर असेल तर देर आहे तसं लिहा, दिस किंवा दॅट आलं तर इटमध्ये बदल करा. दॅट वॉज माय पेन, कॉमा, वॉजचं काय होईल, वॉजंट, दॅटसाठी काय घेणार, इट, क्वेश्चन मार्क. सो हे जे वेगवेगळे प्रकार आहे, लेट्सनी सुरुवात आली तर कशा प्रकारे करायची आहे. इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करू शकतो. समवन, समबडी या प्रकारे सब्जेक्ट म्हणून आले असेल तर तेव्हा काय, किंवा आता सांगितल्याप्रमाणे देर किंवा दिस दॅट, हे वेगवेगळे प्रकारचे एक्झाम्पल्स किंवा सेंटेन्स आल्यानंतर क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करायचे हे याची नीट प्रॅक्टिस करा. आणि अशा प्रकारचीच वाक्य विचारले जातात. किंवा सेंटेन्समध्ये विल किंवा शाल दिलेलं असेल, निगेटिव्ह सेंटेन्स दाखवण्यासाठी नेव्हरचा यूज केलेला असेल. सो या प्रकारचे एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारले जातात आणि मुलं याची प्रॅक्टिस करत नाहीत. एवढं माहिती आहे की एक वाक्य आहे, इजचं इजंट करायचं एवढंच माहिती आहे, पण हे थोडे डिफरंट टाईप्स जे एक्झाम्पल्स असतात याची प्रॅक्टिस करायची. मग खऱ्या अर्थाने आपण क्वेश्चन टॅग आपल्याला समजलेला आहे असं आपण गृहीत धरू शकतो. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखीन एक्झाम्पल देईन, त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे हा टॉपिक तुमच्यासाठी क्लिअर होऊन जाईल.